नमस्कार. आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण रोज बोलतो आहोत महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि रोजच्या महत्त्वाच्या घटनेवर. केवळ 15 दिवस उरलेले आहेत संपूर्ण देशामधल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल यायला आणि 2 टप्पे अजून बाकी आहेत महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या. माफ करा, महाराष्ट्रातल्या नाही, फक्त देशामधल्या लोकसभा निवडणुकांच्या टप्प्यांचे. आणि त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आता ज्या भागात निवडणुका चाललेल्या आहेत किंवा होऊ घातलेल्या आहेत त्या भागाकडे लागलेले आहेत. आज आपण बोलणार आहोत ते 2 विषयांवर. पहिला विषय आहे तो म्हणजे गुजराती बांधवांना शिवसेनेचा इशारा. हा नेमका कशासाठी आहे जो त्यांनी सामनामधून आजच्या सामनातल्या अग्रलेखा म्हणून दिलेला आहे, तो काय आहे, कशा करता आहे, हे आपण आज बोलणार आहोत. आणि आजच्याच कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातल्या राजकारणाची फेर मांडणी होते का, राजकीय समीकरण बदलत आहेत का, काही वेगळं समीकरण महाराष्ट्रामध्ये होऊ पाहतंय का, या विषयाचा वेध, या विषयाचं विश्लेषण, दोन्ही विषयांचं आपण आजच्या कार्यक्रमामध्ये करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा गुजराती बांधवांना शिवसेनेचा इशारा कशासाठी. महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुका संपल्यावर सगळ्याच प्रादेशिक पक्षांनी विधानसभेच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केल्याचं चित्र दिसतंय. ज्या मोदींचा शिवसेनेने उदो केला, ज्यांच्या व्हिटॅमिन एमच्या जोरावर मोदींनी मुंबईसह महाराष्ट्रामध्ये झंझावाती प्रचार केला, त्याच गुजराती बांधवांना आज शिवसेनेच्या मुखपत्रातनं खडे बोल सुनावण्यात आलेले आहेत. त्यातच नितेश राणेंनी गुजराती बांधवांना लक्ष केलंय, तर दुसरीकडे ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकरांनी मोदींमुळे गुजराती समाजाचा मुंबईवर दबाव वाढत असल्याची टीका केलेली आहे. या सगळ्या मुद्द्यांवर मंथन करण्याआधी या विषयावरचा एक साध्यंत वृत्तांत बघूयात आणि मग ही चर्चा पुढे चालू ठेवूयात. एक वृत्तांत. तर त्यांचे हे राजकीय चोचले पुरवता आले असते का असा सवाल करत आज सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात गुजराती बांधवांना झोडून काढण्यात आलं. आपल्या मातीचा, आपल्या जातीचा माणूस पंतप्रधानपदी विराजमान व्हावा यासाठी एकत्र आलेले किती व्यापारी महाराष्ट्राचे ऋण फेडण्यासाठी आजच्या सोहळ्यात सहभागी झाले असा प्रश्नही या लेखाच्या माध्यमातून विचारण्यात आलाय. एवढंच नाही तर ज्या मुंबई महाराष्ट्राने ज्यांच्या पोटाची सोय केली त्यांनी 105 हुतात्म्यांना मानवंदना दिल्याचा पुरावा आहे का असा सडेतोड सवालही करण्यात आलाय. मराठ्यांच्या छाताडावर नाचत कुणी आपला व्यापारी पण टिकवणार असेल तर ठिणगीची गरज नाही. हुतात्मा स्मारकात पेट्टी मशाल आहे हे लक्षात ठेवण्याचा इशारा सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आलाय. सामनातल्या लेखामुळे शिवसेनेच्या मानसिकतेचा अंदाज यावा. महाराष्ट्रपुरतं बोलायचं झालं तर लोकसभा निवडणुका संपल्यात. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आता गरज आहे ती मराठी जनांना खेचण्याची. राज ठाकरेंचा मराठी अस्मितेचा मुद्दा हायजॅक करून आवाहन करायचा शिवसेनेचा इरादा दिसतोय. भाजप सोबत महायुतीत असलेल्या शिवसेनेने मोदी समर्थक गुजराती बांधवांना अशा प्रकारे टार्गेट करणं कशाचं द्योतक आहे असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे मुंबईत वाढलेलं गुजराती बांधवांचं वर्चस्व. मोदींमुळे मुंबईवर गुजराती समाजाचा प्रभाव वाढत असल्याची टीका ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत कुमार केतकर यांनी केली आहे. दुसरीकडे स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणेंनीही मोदी लाटेवर स्वार झालेल्या गुजराती नेत्यांवर टीकेची झोड उठवली आहे. मराठी लोकांना रेल्वे आणि टॅक्सी चालकाच्या नोकऱ्या नको, त्यामुळेच आम्ही गुजरात्यांना टार्गेट केलंय, भैयांना नाही, असं ट्विट नितेश राणेंनी केलंय. गुजरात्यांना टार्गेट करणारे नितेश राणे ठाकरे बंधूंवरही तोंडसूक घ्यायला विसरलेले नाहीयेत. नेमकं काय म्हणालेत नितेश राणे ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. माझी भूमिका सर्व गुजराती बांधवांच्या विरोधात नाही, पण काही ठराविक मंडळी पैशाच्या बळावर समाजात द्वेष पसरवत आहेत. आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी याबाबत मोदींना चांगलंच ठणकावलं असतं. मात्र या विषयावर मराठी माणसांचे कैवारी म्हणून घेणारे गप्प का. नितेश राणेंनी युवा पाक्षिकाच्या मुखपृष्ठावर गुजराती बांधवांच्या वाढत्या वर्चस्वाबाबतचं कार्टून छापल्यानंतर मराठी विरुद्ध गुजराती वादाला सुरुवात झाली. त्यातच कुमार केतकरांच्या वक्तव्यामुळे आता हा वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. मात्र सुज्ञ जनता हे सारं कशासाठी सुरू आहे हे न कळण्याइतकी दूधखुळी निश्चितच नाहीये. स्वाती केतकरचं रचना विचारे, साम टीव्ही, मुंबई. महाराष्ट्रातल्या निवडणुकांचे 3ही टप्पे संपल्यानंतर शिवसेनेची ही भूमिका का, आणि शिवसेनेच्या या भूमिकेच्या मागे काही कारणं आहेत का, भविष्यातली समीकरणं आहेत, या विषयावर आपल्याला आज विश्लेषण करायचं आहे. मुळात या अशा प्रकारच्या अग्रलेखातून कोणी कोणाचा मुद्दा हायजॅक केलाय का, शिवसेनेची नेमकी मानसिकता काय आहे, ती बदलते आहे का, आधीचीच मानसिकता शिवसेना पुन्हा एकदा पुढे कंटिन्यू करते, या सगळ्या विषयावर आपल्याला बोलायचं आहे. आणि या विषयावर बोलण्याकरता आपण आज ज्या मान्यवरांना आमंत्रित केले त्यांची आधी ओळख करून घेऊयात. आपल्याबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे. राजूजी, स्वागत आपलं या विषयावर बोलण्याकरता. आपण नेहमीच आम्हाला या चर्चेमध्ये येऊन वेगळ्या विश्लेषणाकरता सहकार्य करता, आजही आपलं स्वागत.
केशवराव उपाध्ये भाजपचे प्रवक्ते हे सुद्धा आपल्या बरोबर आहेत. केशवराव, स्वागत आपलं. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक मुद्द्यांवरची टीका आणि अनेक मुद्द्यांवरचं विश्लेषण आपण नेहमीच करत असता आणि आजही आपण त्याप्रमाणे या विषयावर बोलायला आलात, त्याबद्दल आपलं स्वागत. आपल्या बरोबर आहेत अतुल लोंढे, नागपूरहून सहभागी होत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते. अतुलजी, स्वागत आपलं या कार्यक्रमामध्ये. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते औरंगाबादहून आपल्या बरोबर चर्चेत सामील होत आहेत, सुमित खांबेकर. सुमितजी, स्वागत आपलं या कार्यक्रमामध्ये. आणि त्याचबरोबर काही काळात आपल्याबरोबर दूरध्वनीवरून असणारे शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोरे आणि त्याचबरोबर स्वाभिमानी संघटनेचे नेते नितेश राणे, ज्यांच्या वक्तव्याबद्दल आपला आज रेफरन्स आहे, संदर्भ आहे आपल्या चर्चेमध्ये, त्यांनाही आपण आज संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि त्यांचं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मला यायचंय ते केशव उपाध्यांकडे. केशवराव, एक गोष्ट आपण बघितली की महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या राज्यांमधल्या आलेल्या नागरिकांबद्दल वेगळ्या वेगळ्या आंदोलनांमध्ये भूमिका घेतल्या गेल्या, पण पहिल्यांदाच आत्ता असं दिसतंय की शिवसेनेनी, ज्यांच्याशी तुमची गेली 25-28 वर्षाहून अधिक जवळची मैत्री आहे, तुमच्या महायुतीमधला ज्येष्ठ बंधू म्हणून आपण त्यांची आजपर्यंत ओळख सगळ्यांना सांगितलीत, त्याच शिवसेनेच्या मुखपत्रामध्ये आज आपल्या भाजपाच्या थेट नसेल तरी अप्रत्यक्षपणे भाजपाला पाठिंबा देणाऱ्या, मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देणाऱ्या गुजराती समाजाला टार्गेट करण्यात आलेलं आहे. आपण इथूनच चर्चेला सुरुवात करू. काय म्हणणं आहे आपलं, हे काय हे टार्गेट करण्यात आलं असावं? केशवराव उपाध्ये. समीरणजी, आता संध्याकाळी एक सुभाष देसाईंचं त्या विषयावरती स्टेटमेंट आलेलं आहे, म्हणजे ते तुमच्याकडे पर्यंत आलेलं असेल की ते स्वच्छ शब्दात म्हटलेलं आलेलं आहे. होय, हा, ते की कुणाला, त्यामुळे कुणालाही दुखवायचा हेतू नव्हता. एक सामनाने त्यांची भूमिका मांडली आहे, आता सामनाने भूमिका मांडलेली आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती की प्रत्येक भूमिकेवरती रिॲक्शन द्यावी किंवा काही त्यात जोडावं किंवा लगेच वेगळं म्हणावं. नाही, कसं आहे केशवराव की याच्यामध्ये एक आपण आधी स्टेटमेंट त्यांचं बघूया, ज्याचा तुम्ही उल्लेख केलेला आहे. सुभाष देसाईंनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे, आपण आता त्याचा आधी समोर आहे ती हे बघूयात की सामनामधल्या लेखामुळे वाद नको असं त्यांनी जे म्हटलेलं आहे ते स्टेटमेंट आपण बघूयात. ते आपल्याकडे आहे की सामनाच्या अग्रलेखात व्यक्त करण्यात आलेल्या भूमिकेमधून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. शिवसेना भाजप युतीने काँग्रेसला भुईसपाट केलेला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात सर्वांनी एकजूट दाखवून मतदान केलं. मोदींना पंतप्रधान बनवून देश काँग्रेसमुक्त करण्याचं स्वप्न निश्चितपणे साकार होईल. हीच एकजूट मुंबई महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्वांनी दाखवावी, हे शिवसेनेचं आव्हान आहे. शिवसेनेचं आवाहन आहे, माफ करा, शिवसेनेचं आवाहन आहे. पुन्हा एकदा आपण या चर्चेमध्ये जायचं आहे. फक्त एकच आहे की या ज्या पद्धतीने सामनाचा अग्रलेख आपण सुरुवातीला बघितला, त्याच्यावरची क्लिपिंग बघितली, त्याची वाक्यरचना बघितली, तर याच्यामध्ये हे नंतर केलेलं स्टेटमेंट जे आहे, सामनातल्या लेखामुळे वाद नको, या स्टेटमेंटला कितपत अर्थ उरतो हे स्वतः केशवराव उपाध्यांनीच सांगावं. आणि चर्चा तर याच्याबरोबर व्हायलाच लागणार आहे. त्याचं कारण ही भूमिका गुजराती समाजाच्या चक्क विरोधातली आहे, सरळ सरळ विरोधातली आहे. आणि सामनामधली भूमिका हे मुखपत्र असल्यामुळे शिवसेनेची भूमिका मानण्यात येते, हे आपल्यालाही सगळ्यांना चांगलं माहिती आहे. काय म्हणाल केशवराव या विषयावर? केशवराव, आवाज ऐकू येतोय आपल्याला? मला वाटतं केशवरावांचा आवाज संपर्क आपल्या नीलमताई आपल्या बरोबर मला वाटतं दूरध्वनीवरून आहेत. डॉक्टर नीलम गोरे, आपल्याला आवाज ऐकू येतोय? डॉक्टर नीलम गोरे, आपल्याला आवाज ऐकू येतोय माझा? हो, येतोय. हा, नमस्कार. आम्ही आता बोलतो आहोत ते सामनामधल्या आजच्या अग्रलेखावर आणि गुजराती बांधवांना शिवसेनेचा हा इशारा नेमका कशासाठी आहे या विषयावर. काय म्हणाल, आपलं म्हणणं याच्यावर काय सांगाल? सुभाष देसाईंनी त्याच्यावर दिलेली प्रतिक्रिया सुद्धा आहे, तीही आम्ही वाचून दाखवली, तीही सांगितलेली आहे. पण पहिल्यांदाच असं होतंय की निवडणुका महाराष्ट्रातल्या तिन्ही टप्प्याच्या संपल्यानंतर थेट गुजराती समाजाचा पहिल्या पायऱ्यामध्ये उल्लेख जरी नसला तरी नंतरच्या सगळ्या पायऱ्यांमध्ये उल्लेख देऊन गुजराती समुदायाला महाराष्ट्राच्या संस्कृतीशी, महाराष्ट्राच्या वातावरणाशी एकरूप व्हायला सांगण्यात आलंय. ज्या तन्मयतेनी आणि ज्या इंटेन्सिटीनी मोदींना त्यांनी पाठिंबा दिला, त्याच इंटेन्सिटीनी महाराष्ट्राच्या विकासाकरता प्रयत्न करावेत, अशा पद्धतीचा अग्रलेख आहे. काय म्हणाल आपण शिवसेनेच्या बाजूने? मला असं वाटतं की आज 1 मे आहे, संयुक्त महाराष्ट्र दिन आहे आणि संयुक्त महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत असताना आज हुतात्मा दिनाची आपण आठवण सगळेजण ठेवतो. जे हुतात्मे झाले त्या हुतात्म्यांच्या संदर्भातलं हे संपूर्ण विश्लेषण आहे, हे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे. आजच्या घडीला नरेंद्र मोदींचं राष्ट्रीय नेतृत्व स्वीकारत असताना ते गुजरात मधून मुख्यमंत्री म्हणून नेतृत्वाला पोहोचलेले आहेत.
पण त्याचबरोबर ज्या संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि त्याचा जो पाया आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये भाषिक हितसंबंधांमुळे तडे गेले होते आणि मोरारजी देसाईंसारख्या एका नेत्यांनी जी बेछूट विधानं केली होती त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या हुतात्म्यांचं रक्त सांडलेलं आहे. ही बाब शिवसेना किंवा मी तर असं म्हणेन महाराष्ट्रातली कुठलंच व्यक्ती कधीच विसरू शकत नाही. मी पुढे जाऊन असं म्हणेन की गुजराती बांधव जे आज महाराष्ट्रात राहत आहेत त्यांनी सुद्धा ते स्मरण ठेवावं अशी अपेक्षा आपण एक मानवतेच्या आधारावर ठेवली तर त्यात काही अयोग्य मला अजिबात वाटत नाहीये. मुद्दा एक. दुसरा मुद्दा असा की विरोधातल्या म्हणण्यापेक्षा जे ऐतिहासिक स्वरूपाचे संघर्ष घडलेले असतात. समीरण आपल्याला लक्षात असेल गंबा सरदार हे खूप मोठे समाजशास्त्रज्ञ आणि विश्लेषक होऊन गेले. त्यांनी सातत्याने ते आम्हाला हे सांगायचे की जे त्यावेळेचे प्रश्न असतात विसंवाद असतात त्याला त्या काळाचा संदर्भ असतो. म्हणजे उदाहरणार्थ संत वाङ्मयामधलं एक समान उदाहरण पाहिलं तर जातीपातीच्या प्रश्नांवर तेव्हा जे एकमेकाच्या बद्दल विसंवाद झाले असतील तेव्हा त्या काळच्या जाती संस्थेचा त्याला संदर्भ होता. ते संदर्भ आजच्या काळात बदललेले असू शकतात आणि म्हणून ज्या वेळेला गुजराती समाज सगळा म्हणण्यापेक्षा गुजरात राज्याच्यासाठी ज्यांच्या भावना एकवटल्या होत्या मग त्यात अगदी काँग्रेसमधले सखा पाटलांसारखे नेते असतील त्यांच्या विरोधात हा संपूर्ण लढा महाराष्ट्रवाद्यांनी केला आणि त्याच्या सर्व पक्षांच्या पलीकडे जाऊन प्रबोधनकारक ठाकरे असतील कर्मवीर दादासाहेब गायकवाड असतील संपूर्ण कम्युनिस्ट आणि समाजवादी चळवळीतली नेते मंडळी त्याच्यात सहभागी असतील शेकाप असतील हे सगळेजण या संयुक्त महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये या प्रत्येकाचं योगदान आहे. आता प्रश्न असा आहे हे सगळं घडून इतकी वर्ष होऊन गेलेली आहेत. आपण एका नव्या पर्वावर उभे आहोत. अशा वेळेला आज आमचे शिवसेनेचे नेते सुभाषजी देसाई यांनी जे पत्रक काढलेलं आहे की कोणाच्या भावना दुखवण्याचा प्रश्न नाहीये पण असं असतंच ना की जेव्हा जखम झालेली असते विचाराला किंवा भावनांना त्यावेळेला त्यातून रक्त हे सांडलेलं असतं आणि त्याच्या जखमा ज्या असतात त्या जखमा भरून काढायच्या असतील तर आपण काय करायला पाहिजे याचं विश्लेषण नेहमीच रोखठोक विचार मांडणारं आमचं भूमिका असते. या दृष्टिकोनातून मला असं वाटतं त्याचा पुढचा मग संदर्भ बघायला पाहिजे की जो 1 मेचा संदर्भ आहे आणि दुसरा जो संदर्भ आहे तो पुढच्या काळामध्ये एकरूपता व्हायची असेल तर हेतू राष्ट्रीय हित साधण्याचा हेतू आहे. सामनाचा हेतू वाद वाढवण्याचा नाहीये तर कुठे ना कुठे एकरूपता तयार व्हावी म्हणून भाषा भूषा भोजन आणि भवन याच्यामधून संस्कृती जशी जपली जाते त्याचबरोबर त्या राज्याच्या विकासासाठी सुद्धा बांधिलकी. नीलमताई एक मुद्दा आता तुम्हाला ऐका तुमचं सगळं म्हणणं ऐकलं मान्य आहे याच्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही. सुभाष देसाईंचं स्टेटमेंट आहे आम्ही दाखवलेलं आहे पण यात कुठेही असं दिसत नाही की वादावर पडदा पडलाय असं नाही तर नवीन वाद निर्माण केल्याची चक्क वाक्य आहेत. म्हणजे यातली वाक्य ही इतकी कठोर आणि कठीण आहेत. एक तर या संपूर्ण लेखामध्ये गुजराती समाजाचा जो काही उल्लेख झालेला आहे तो बेपारी म्हणून झालेला आहे. किमान 8 ते 10 वेळेला बेपारी बेपारी असं म्हणल्यानंतर मग शेवटी कुठेतरी थेट गुजराती समाजाला गुजराती समाज असं म्हणण्यात आलेलं आहे. नंबर 1. नंबर 2, मुंबईत राहून ज्यांनी सत्ता संपत्तीचा भोग घेतला आणि संपत्तीचे इमले बांधले मुंबईला तजेलदार वेश्येप्रमाणे वापरले असे शब्द हे सगळ्या या समाजातल्या उद्योगपतींबद्दल आहेत हे स्पष्ट यात म्हटलेलं आहे. कुठेतरी असं याच्यामध्ये दिसतंय की आता राष्ट्रीय पातळीवर या पक्षांनी मुंबईत किंवा राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदींना जो पाठिंबा दिला तो विधानसभेमध्ये या सगळ्या गोष्टींचा शिवसेनेला उपयोग पूर्वीप्रमाणे व्हावा अशी याच्यामध्ये राजकीय समीकरणाची अपेक्षा दिसते आणि त्या दृष्टीने फटकार लावली जाते असा एक माध्यमांचा समज झालेला आहे. तो चुकीचा यात काय म्हणायचं मला तुम्ही सांगा. मला असं वाटतं की माध्यमांचा काय समज झालाय किंवा काय नाही याच्या बरोबरच आमची पुढची जी भूमिका असणार आहे तुमच्या लक्षात असेल समीरणजी की मी मुंबईकर ही जी मोहीम घेतली होती उद्धवजी ठाकरे यांनी त्याच्यामध्ये हा प्रश्न गुजराती समाजाबरोबरच जे जे इतर राज्यांशी संबंधित लोक मुंबईमध्ये सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा कमावतात त्यांनी स्वतःच्या राज्यामध्ये जाऊन तो सगळा विकासापुरता वापरणं आमचं असं अजिबात म्हणणं नाही की अविकसित भागांच्यासाठी म्हणून तुम्ही काहीच देऊ नका पण जेवढ्या प्रमाणात मुंबई रेव्हेन्यू देते देशाला त्या प्रमाणामध्ये मुंबईला आणि महाराष्ट्राला काय मिळतं हा प्रश्न शिवसेनेने सर्व समाजांबद्दल उपस्थित केलेला आहे. त्याच्यामध्ये कुठल्या एका समाजाला टार्गेट करण्याचा प्रश्न नाहीये. जो गुजराती समाजाबद्दल आहे तोच युपीच्या संदर्भात आहे बिहारच्या संदर्भात आहे सगळ्या संदर्भात हा प्रश्न आहे. एक. दुसरं आपण जे म्हणताय की पुढच्या काळामध्ये विधानसभेमध्ये गुजराती समाज कुठेतरी त्यांनी हा विचार केला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये हित जोडल्याबरोबर केवळ
जातीचा धर्माचा विचार न करता जसं शिवसेना प्रमुखांनी जातीच्या पलीकडे जाऊन सगळी समीकरण मांडली तशी भाषेच्या पलीकडे जाऊन भूमिका घेतली पाहिजे. पण मला दुसरं असं वाटतं यामध्ये की जयवंतीबेन मेहता असतील, यांना पूर्वी शिवसेनेने काम करून निवडून दिलेलं आहे. त्याचबरोबर मंगलप्रभात लोढांसारखे किंवा आमदार निवडून आलेले आहेत अन्य भाषिक जे आहेत ते, त्यांना शिवसैनिकांनी मतदान केलेलं आहे. आणि शिवसैनिकांनी नगरसेवक जे निवडून दिले त्याच्यात गुजराती समाजाने काही प्रमाणात मुंबई महानगरपालिका निवडून येण्यामध्ये त्यांचा हातभार आहे. आता सामनाच्या प्रत्येक वाक्याच्या संदर्भामधलं अंतिम जे भूमिका असते तर आपल्याला कल्पना आहेच की दैनिक सामनाचे प्रमुख संपादक उद्धवजी ठाकरे आहेत आणि कार्यकारी संपादक म्हणून संजय राऊत काम बघतात. तर एक विचार मंथनातला भाग म्हणून त्यांनी जे मांडलेला आहे त्याचा हेतू सुभाषजी देसाईने स्पष्ट केलाय. तर साराव करायचा अजिबात प्रश्न नाहीये, परंतु 1 मेचा संदर्भ जेव्हा येतो त्यावेळेला कधीच मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही ही जी वाक्य त्यावेळेच्या ज्या उर्मटपणाने मांडली होती त्या संदर्भामध्ये आमचं इमान इथल्या मातीशी आहे. ते आम्ही काही कोणाला विकलेलं नाहीये, आम्ही ते गहाण ठेवलेलं नाहीये, हे आम्ही स्पष्ट मांडलेलं आहे. ठीक आहे. मला याचे केशव उपाध्यायांकडे मगाशी त्यांच्याशी संपर्क तुटलेला होता. केशवराव, आपण आता निलमताईंनी केलेलं विश्लेषण ऐकलं. याच्या आधी आपण म्हणालात त्याप्रमाणे आम्ही सुभाष देसाईंचं सुद्धा त्याच्यावरची प्रतिक्रिया आणि डिटेल स्टेटमेंट दाखवलं. आणि मुळात आपण ज्या मुद्द्यावर ही चर्चा सुरू केलेली आहे की गुजराती बांधवांना शिवसेनेचा इशारा देण्याचे हे जे टायमिंग आहे ते महाराष्ट्रातल्या या निवडणुकांचे तिन्ही टप्पे संपल्यानंतरचं टायमिंग आहे. परत त्याच्यामध्ये असं सरळ दिसतं आहे की राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर गुजराती समाजाने ज्या पद्धतीने मदत केलेली आहे त्याच्यावर कुठेतरी या ठिकाणी तिन्ही ठिकाणी ही टीका केलेली दिसते. ती केवळ मोदींना पाठिंबा दिलाय म्हणून टीका नाही, तर आपण महाराष्ट्राकडे लक्ष देणार आहात की नाही. आणि आम्ही राजकारण करणार नाही, आपण बरा आपला बेपार शब्द वापरलेला आहे. हे सगळं सरळ गुजराती बांधवांच्या महाराष्ट्रातल्या इन्व्हॉल्वमेंट विषयी म्हटलेलं आहे. त्याचा जरी पॉझिटिव्ह अर्थ घ्यायचा असं ठरवला तरी टीकात्मक संदर्भ सुद्धा लपत नाही. तेव्हा आपण जे म्हणालात मागाशी की या विषयावर चर्चा करायचं काय कारण आहे, तर निश्चित कारण आहे. या विषयावर चर्चा करण्याचं कारण असं की मुंबईत सुद्धा बऱ्यापैकी मोठा गुजराती समाज जो आहे त्यांनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे. आपले सुद्धा गुजराती समाजातले उमेदवार मुंबईमध्ये उभे होते. या पार्श्वभूमीवर आपण या अग्रलेखाकडे कसं बघता केशव उपाध्ये? नाही समीरणजी, मगाशी मी तुम्हाला तेच सांगत होतो की प्रत्येक घटनेवरती रिॲक्ट झालंच पाहिजे किंवा माध्यमांना हवं त्या पद्धतीनेच रिॲक्ट झालं पाहिजे असं आवश्यकता नाही. आता निलमताईंनी अजिबात आवश्यकता नाही. तुम्ही अजिबात केशवराव अशी अजिबात अपेक्षा नाही. तुम्ही सुरुवातीलाच सांगा की तुम्हाला याच्यावर काही रिॲक्ट व्हायचं नाही, आम्ही प्रश्न विचारणार नाही. पण असं व्हायला नको की भाजपला आम्ही प्रतिक्रिया विचारली नाही. नाही तुम्हाला तेच सांगतोय ना की म्हणून मी तुम्हाला म्हणलं की यावेळी प्रत्येक घटनेवरती भाजपने रिॲक्शन दिलीच पाहिजे का किंवा हो किंवा नाही मध्येच उत्तर आली पाहिजेत का, तर सामनाने तसं आवश्यकता नाही. त्यामुळे मुळामध्ये या सगळ्या भूमिकेमध्ये आता निलमताईंनी इतकी सविस्तर भूमिका मांडली. त्यात सुभाष देसाईंचं पत्रक आहे की कुणालाही दुखवण्याचा हेतू या ठिकाणी नाही. आपण यास 1 मेच्या निमित्ताने तो अग्रलेख त्यांनी लिहिला आहे. संजय राऊतांनी तो अग्रलेख लिहिलेला आहे, आताच निलमताईंनी आपल्याला सांगितलं. त्यामुळे या सगळ्या गोष्टीवरून लगेच महाराष्ट्रात काही फेरमांडणी होणार आहे का, महाराष्ट्रात लगेच काही बदल होणार आहेत का असं समजण्याची आवश्यकता नाही. सुतावरून सरळ गाठण्याची या ठिकाणी मला काही आवश्यकता वाटत नाही. ठीक आहे. डॉक्टर राजू वाघमारे, आपण हे सगळं ऐकलं, इतका वेळ चाललेलं डिस्कशन, आपण सकाळी सामनाही वाचला असेल, आताही आपण बातमी बघितली असेल. काय वाटतं आपल्याला एखाद्या समाजाच्या बांधवांच्या निवडणुकीमधल्या भूमिकेवर अशा प्रमाणात जे काही आसूड ओढले गेलेले आहेत किंवा चक्क फटकारे लावण्यात आलेले आहेत त्याकडे आपण कशा पद्धतीने बघता? आपला पक्ष कशा पद्धतीने बघतो? कसं आहे बघा की आताच निलमताईंनी जे सांगितलं त्यांनी आपण विचारलेल्या संपूर्ण मुद्द्याला बगल देऊन संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि त्याबद्दलची भाषा आणि इतर गोष्टी त्यांनी सांगितल्या. सगळ्यात मुद्दा महत्वाचा असा आहे की शिवसेना हा जो पक्ष आहे किंवा मराठी माणसाचा कैवार घेऊन जाणारा हे जे म्हणतात हे संपूर्णपणे ढोंगीपणाचं लक्षण आहे. जर हा अग्रलेख त्यांना लिहायचा होता मग तो 24 तारखेच्या आधी का नाही आला सामनामधून? 24 तारखेपर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुका होईपर्यंत हे गप्प बसले. त्याच्यानंतर 30 तारखेच्या गुजरातच्या सगळ्या निवडणुका झाल्या, तोपर्यंत हे गप्प बसले. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी ह्या पट्ट्यामध्ये निवडणुका नाही आहेत हे बघून ह्या सामनामध्ये यांनी हा लेख लिहिला. आता एखाद्याने सांगायचं की आम्ही मारलं आणि दुसऱ्याने सांगायचं तू रडण्याचं नाटक कर. आता यांनी जो अग्रलेख लिहिला त्याच्यानंतर सुभाष देसाईंची स्टेटमेंट जी आहे की आम्ही कोणाच्या विरोधात नाही. अहो अग्रलेखामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे आणि स्पष्ट हे जे लिहिलेलं आहे
हे गुजराती समाजाच्या विरोधात यांनी लिहिलेलं आहे, कारण आता यांना कुठेतरी भीती वाटते. आणि शिवसेनेचं जे धोरण आहे हे कम्प्लीट कन्फ्युज धोरण आहे. यांना कळत नाहीये की मराठी माणसाचा मुद्दा घेऊन चालायला पाहिजे की हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन आपण चालायला पाहिजे. ज्या मोदींना यांनी महाराष्ट्रात बोलवलं, मोदींच्या पहिल्या सभेमध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नावही घेतलं नाही, शिवाजी महाराजांचं नाव घेतलं नाही. यांनी ओरड केली, पण नंतर शेवटच्या सभेसाठी मोदींना परत बोलवलं. त्याच्यामुळे शिवसेनेचं जे राजकारण आता आहे या महाराष्ट्रामध्ये, हे ह्यांना कळतच नाहीये की मराठी माणसाच्या मुद्द्यावर आपण लढायला पाहिजे. यांना भीती वाटते कुठेतरी मनसे तो मुद्दा घेणार आहे, कुठेतरी आपण बाजूला पडू. त्याच्यामुळे अशा प्रकारची विद्वेषाची भावना पसरवायची, आपल्या पक्षाचं महत्व वाढवायचं, ह्या उद्देशाने हा पक्ष काम करतो. पण महाराष्ट्रातली जनता आता एवढी सुज्ञ झालेली आहे, त्यांना या प्रादेशिक पक्षामधलं असणारं मराठी माणसाचं प्रेम हे किती बेगडी आहे, हे पद्धतीने यांचं जे बेगडीपण आहे किंवा बनावट ढोंगीपणा आहे, हा महाराष्ट्राची जनता लक्षात घेऊन यापुढच्या राजकारणामध्ये ज्या पक्षातून सर्वसाधारण या पुरोगामी महाराष्ट्राची पूर्ण प्रगती होईल, अशा पक्षांच्याच मागे मराठी जनता आणि महाराष्ट्रातली जनता याच्या पुढे राहील, याच्यात काही दुमत नाही. पण अशा पद्धतीचं जे ढोंगीपणा या शिवसेनेनी या परत राजकारणामध्ये आणलेलं आहे, पुढच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, आणि सर्वात आधी या इलेक्शन मध्ये मराठी माणसाचा मुद्दा घेऊन कोण उडी मारतो, ती उडी पहिली शिवसेनेने घेतलेली आहे. आता त्याच्यानंतरची उडी दुसरा पक्ष घेईलच. आणि अशा पद्धतीने मराठी माणसाच्या भावनेला हात घालून कुठेतरी आपल्या राजकारणात आपला फायदा कसा करता येईल, अशा पद्धतीचं राजकारण यांनी चालू केलेलं आहे. पण मी परत एकदा सांगतो की मराठी माणूस यांच्या या भूलथापाला आणि ढोंगीपणाला भुलणार नाही. आणि याच्या पुढचं राजकारण महाराष्ट्रात एक वेगळ्या पद्धतीने मराठी माणूस बघेल आणि त्या दृष्टीने राजकारण करेल, याच्यात काही वाव नाही. ठीक आहे. सुमित, आपल्याकडे याचे सुमित खांबेकर मनसेचे प्रवक्ते आणि नेते आहेत, औरंगाबादहून आपल्या बरोबर आता या चर्चेत सामील होत आहेत. सुमित, एक सांगा, आता जे काही डॉक्टर वाघमारेंच्या बोलण्यात आलं आणि मगाशी आमच्या वृत्तांतामध्ये सुद्धा आलेलं होतं की कुठेतरी मराठीचा मुद्दा, मराठी अस्मितेचा मुद्दा जो मनसेनेही मांडलेला आहे, शिवसेनेनी पूर्वी मांडलेला होता अगदी सुरुवातीच्या काळात, नंतर हिंदुत्व पुढे आलं भाजपाबरोबर आल्यानंतर, पण आता कुठेतरी हा मराठी अस्मितेचा मुद्दा शिवसेना मनसेकडून कुठेतरी हायजॅक करताय का? आपल्याला काय फिलिंग येते? मुळामध्ये मला असं वाटतं सर, मराठीचा मुद्दा हायजॅक वगैरे करण्याचा प्रश्नच नाही. सातत्याने मनसे पक्षाकडनं ज्यावेळेस पासून आपला पक्ष स्थापन झाला त्यावेळेस पासून ते आतापर्यंत मराठी माणसाची बाजू घेण्याचं, मराठी माणसाच्या तरुणांसाठीच्या नोकऱ्यांचा प्रश्न मनसेनी सातत्याने उचलून धरलेला आहे. वाघमारे सरांना मी आता वाघमारे सरांचं ऐकत होतो, ते सांगतं उड्या मारायचं वगैरे. मला सांगा, काँग्रेसने एवढ्या वर्षामध्ये काय केलं? तुमच्या उड्यांवर तुम्हाला एवढी आता भीती वाटायला लागलेली. काँग्रेसने काही गेलं नाही तर काँग्रेसने सांगायचं कारण नाही. आणि ते नंतर आता म्हणतायत की 10 वर्षामध्ये विकासावर हे होणार आहे. आम्ही सातत्याने विकासावरच बोलतोय. आम्ही सातत्याने इथं राहणाऱ्या मराठी माणसाबद्दलचे प्रश्न उचलतोय, सातत्याने त्यांच्यासाठी आवाज उचलतोय आणि त्या पद्धतीने काम करतोय. त्याच्यामुळे काँग्रेसच्या वाघमारे सरांनी आम्हाला कृपया सांगण्याची गरज नाही की आम्हाला काय काम करायचं आहे. तुम्ही उलट ह्याचं उत्तर द्या की 10 वर्षामध्ये इथं आपण सत्तेमध्ये असताना आपण किती जणांना नोकऱ्या लावल्या? आपण म्हणजे कुठल्या गोष्टी सांगू शकत नाही, नंतर दुसऱ्यांवर आपण आंदोलन किंवा ह्या आरोप करणं, ह्याच्यामध्ये मला असं वाटतं तथ्य नाहीये. त्याच्यामुळे कृपया काँग्रेसच्या लोकांनी आमच्याबद्दल बोलू नये आणि विशेष करून मनसेबद्दल, कारण की मनसेची आंदोलन सातत्याने महाराष्ट्रातली जनता बघतीये आणि सातत्याने मराठी माणसाचे प्रश्न उचलण्याचं काम आमच्या माध्यमातून होतोय. मग तो कुठलाही तरुणांचा रेल्वे मधला प्रश्न असो, तो टोलचा प्रश्न मराठी माणसाचा असो किंवा इतर कुठल्याही मराठी पाट्यांचा विषय असो, तो सातत्याने आम्ही आमची भूमिका अतिशय रोखठोकपणे सन्माननीय राजसाहेब मांडताय, त्या पद्धतीने आम्ही आमची वाटचाल चालू आहे. आणि मला आज म्हणजे खरं म्हणजे आश्चर्य वाटलं की सामनाचा अग्रलेख आल्यानंतर जी सारवासारव सुरू झाली, म्हणजे आता सुभाष देसाईंचं तुम्ही बोलले आणि नीलमताईंचं देखील मी ऐकलं, मला आश्चर्य वाटतं. आजपर्यंत असं झालं नाही की सामनामधनं म्हणजे सामन्यातले अग्रलेख तपासले जात नाही काय, मला याच्याबद्दल शंका निर्माण झालेली आहे. त्याच्यानंतर सारवासारव करण्याची गरजच काय? म्हणजे तुमची भूमिका तुम्ही स्पष्टपणे सांगू शकत नाहीये. 3 जे टप्पे झाले त्याच्यामध्ये तुम्ही भूमिका मांडायला पाहिजे होती. ठीक आहे, असो, तो त्यांचा प्रश्न, तो आमचा प्रश्न नाहीये. परंतु सगळ्यात मला आश्चर्य वाटलं की सामनामधल्या अग्रलेखानंतर जी सारवासारव चालू झाली, आजपर्यंत असं घडलं नाही.
आणि आता जी सारव सुरू झाली ह्याच्यामधूनच त्यांच्या भूमिकेचं म्हणजे बघता येईल आपल्याला त्यांची भूमिका जी काही आहे. आपल्याबरोबर जर निलमते असतील तर मला त्यांना विचारायचंय, निलमते हे जे काही म्हणणं मांडलं जातंय आजपर्यंत जे विचार मांडले जायचे ते बाळासाहेबांचेच आहेत असं मानलं जायचं आणि तसं असायचं ते, पण आज पहिल्यांदा असं दिसतंय की सामनामधल्या अग्रलेखाविषयी सुभाष देसाईंना प्रतिक्रिया देऊन कोणालाही दुखवण्याचा हेतू नाही हे सांगावं लागतंय. मुळात शिवसेनेकडनं असं कधी म्हणजे याला कुठली रिग्रेट म्हणता येणार नाही किंवा याला कुठलंही एक्सप्लेनेशन म्हणता येणार नाही. हे बाकी सगळे सारवासारव म्हणतायत, आपण सारवासारवही नको म्हणायला, पण अशा प्रकारचं कुठलंही त्याच्यानंतरचं एक पोस्टस्क्रिप्ट किंवा नंतरचं निवेदन सुद्धा अग्रलेखाबद्दल कुठलंही जस्टिफिकेशन देणारं आजपर्यंत आल्याचं कोणाच्याही वाचनात नाही. आता याच गोष्टीबद्दल जर बोलायचं झालं तर गुजराती समाजाला आता जे तिन्ही वक्त्यांनी सांगितलं टार्गेट करण्याचा किंवा त्यांच्यावर टीका करण्याचा मुहूर्त हा नेमका महाराष्ट्रातल्या आणि तिकडच्या इलेक्शन संपल्यावरच सामनाला का सापडला, काय म्हणाल आपण याच्यावर? ते डॉक्टर राजीव वाघमारे आणि ते सुमित खांबेकर दोघांनी त्यांच्या पक्षाची भूमिका काय ती मांडलेली आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेना ही नेहमी नायकाच्या आणि कर्त्याच्या भूमिकेमध्ये असते. आम्ही कधी बेळगाव, तुम्हाला कल्पना आहे 1 मेला बेळगाव मध्ये मात्र काळा दिवस पाळण्यामध्ये येतो. बेळगाववासी शुभेच्छाही स्वीकारत नाहीत. बेळगाववासी म्हणतात आमच्या दृष्टीने जेव्हा आम्ही महाराष्ट्रात येऊ तेव्हा खरा संयुक्त महाराष्ट्र झाला असेल. अशा वेळेला एकेकाळी त्यांना असं सांगण्यात आला, सूचना दर्शन केलं राज ठाकरे यांनी की तुम्ही बेळगावातच शक्यतो राहा म्हणून. अशा पद्धतीचं त्यांनी जर का मार्गदर्शन केलेलं आहे तर अशा वेळेला महाराष्ट्राच्या हिताबद्दल काय त्यांना बोलण्याचा अधिकार आहे त्यांचं त्यांना माहिती. पण शेवटी असं लोकसभेमध्ये प्रत्येक जण स्वतःची मतं मांडत असतो. दुसरा सारवासारव हा जो शब्द आपण वापरता आहात, मला स्वतःला असं वाटतं की ज्यावेळेला संजय राऊतांनी भूमिका मांडलेली आहे तर नेहमीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच प्रत्येक सामनामधला विषय लिहिला जात असतो. आणि याच्या पूर्वी जेव्हा बाळासाहेब ठाकरे हयात होते त्या काळामध्ये सुद्धा साधारण विषय काय आपण घ्यायचा, काय खतखततंय जनतेच्या मनात हा अंदाज शिवसेना प्रमुख घेऊन संजयजी राऊत यांना मार्गदर्शन करायचे आणि तसे अग्रलेख लिहिले जायचे. आणि तसंच आजही शिरस्ता चालू आहे. मला असं वाटतं की सुभाषजी देसाई यांनी जे त्यावरती पत्रक काढलेलं आहे त्या आमच्या दृष्टीने खरं सांगायचं तो विषय कारण का की सामनानी अग्रलेख लिहिल्यावरती विचार मंथन होऊन गुजराती समाजाने एकरूपतेने महाराष्ट्राच्या विकासासाठी एक धन्यता मानली पाहिजे ही जी भूमिका घेतली आहे तर ते शेवटी महाराष्ट्रातच राहणार आहेत ना. म्हणजे नरेंद्र मोदी उद्या पंतप्रधान झाले तरी महाराष्ट्र हिताचा विचार येईल त्यावेळेला गुजराती समाज असेल किंवा अन्य समाज असेल यात मी सर्व काय केली बोलत असता त्याची भूमिका सुसंगतपणे मांडलेली आहे. आणि दुसरं आता डॉक्टर वाघमारे तर म्हणतात शिवसेनेने हिंदुत्व करायचं का मराठी, हे सगळी पुस्तक ज्या सगळी हे आहेत ना विश्लेषण तुमचे टीका जी आहे ना त्याला मी शून्य स्वरूपामध्ये आम्ही महत्व देतो. आणि याचं कारण असं आहे की शिवसेना प्रमुखांच्या भाषणांमध्ये असेल, उद्धवजींच्या भाषणामध्ये असेल, राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व आणि त्याचबरोबर व्यापक स्वरूपात जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम करत असताना जय हिंद जय महाराष्ट्र त्याच भूमिका आमच्या सातत्याने सुसंगतपणाने राहिलेल्या आहेत. मला उलट असा प्रश्न विचारायचा आहे काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं मला वाटतं कोणी याच्यामध्ये नाही तर मुंबईच्या सारख्या मुंबई शहरामधले लक्षावधी प्रश्न प्रलंबित आहे. कोट्यवधी रुपयाचा निधी केंद्राने अडवलेला आहे. त्या संदर्भामध्ये का तुम्ही इतके परिणामहीन दिसता आहात? केवळ निवडून आले लोक याच्यामधून निकषामधून होऊ शकत नाही. पूर्वीच्या निवडणुकीत आमचे लोक निवडून आले. उलट असं आहे की वेगवेगळ्या परप्रांतीय लोकांच्या मतांना शिवसेनेची भीती दाखवून काँग्रेसकडे वळवणं तुमचं महाराष्ट्र प्रेम आहे का, ही तुमची महाराष्ट्र निष्ठा आहे का, हा प्रश्न मला काँग्रेसला विचारावासा वाटतो. तुमचा प्रश्न यांना अतुल लोंढेंना विचारू आपण, कारण अतुल लोंढे आहेत आपल्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे. अतुलजी काय म्हणाल तुम्ही? निलमताईंनी जे आता विचारलेलं आहे त्याचंही उत्तर द्या तुम्ही. आणि तुमची प्रतिक्रिया अजून आपण या विषयावरची घेतलेली नाहीये, कारण असं आहे की भाजपात सुद्धा म्हणत आहे, भाजपचे नेते सुद्धा म्हणतात केशवराव की याला आम्हाला महत्व द्यावं असं वाटत नाही. निलमताई म्हणलेत की या प्रतिक्रियांवर आम्ही शून्य महत्व देतो. तर आपलं मत काय? आता हा विषय निश्चित एखाद्या समाजाच्या विषयीचा नसून तर मुंबईमध्ये शिवसेना आणि शिवसेनेला टाळल्याशिवाय कुठलंही राजकारण करता येत नाही असा हा इशारा इतर सगळ्या राजकीय पक्षांना देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न वाटतो का? इन्क्लुडिंग भारतीय जनता पक्ष किंवा भारतीय जनता पक्षाला सपोर्ट करणारे इतर समाजाचे सगळे त्यांचे उद्योगपती असतील किंवा बाकीच्या व्यवसायांमधली माणसं असतील, या सगळ्यांनाच हा सणसणीत इशारा तुम्हाला वाटतो का?
अगदी बरोबर बोलले समीरणजी आपण. हा सगळा इशारा जो आहे तो बेपारी हा शब्द जो आहे तो बेपारी या संदर्भातच वापरण्यात आलेला आहे. आपण एक बघितलं पाहिजे की सर्वात पहिले शिवसेनेनं मराठीचा मुद्दा घेतला. मराठीच्या मुद्द्यावर केवळ सत्तेत येता येत नाही हे बघितल्यानंतर त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे शिफ्ट झाले 1992 नंतर. बाळासाहेबांचा तो एक दुर्लक्षित म्हणजे ज्याला काय म्हणतो दूरदर्शी विचार होता. पण त्याच्यानंतर जेव्हा मनसेची निर्मिती झाली तेव्हा मराठीच्या वोटमध्ये डेंट पडली आणि मध्यंतरीच्या या लोकसभेच्या इलेक्शनच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की किरीट सोमय्याजी असतील किंवा आदरणीय मुंडे साहेब असतील यांनी जे स्टेटमेंट दिलं की 30% गुजराती मतांच्या भरोशावर आम्ही मुंबई आणि पुण्यामध्ये जिंकून येऊ अशा पद्धतीचे स्टेटमेंट केले. त्यावेळेस शिवसेनेचे काही मुंबईमधले जे उमेदवार होते त्यांच्या मतांवर परिणाम होऊ नये म्हणून हे स्टेटमेंट 1 मेच्या पूर्वी काढलं नाही. दैवदुर्दैव म्हणजे त्यांना हे कोइन्सिडन्स आहे की त्यांना 1 मेचा हा मुद्दा मिळाला आणि त्याच्यामुळे त्यांनी मग आता हा जो आपल्याला डेंट मारतोय आणि शिवसेना कुठेतरी संपल आणि बीजेपी कुठेतरी ह्या ट्रँगलचा म्हणजे शिवसेना बीजेपी आणि मनसे ह्या ट्रँगलचा कुठेतरी बीजेपी बेस आहे आणि बीजेपी हे बघत आहे की बीजेपीची जी वाढ होते आहे ही गुजराती मतं जी आहे ती मग मोदींच्यामुळं कदाचित बीजेपीकडे येऊ शकतील अशा पद्धतीचा जो विचार आहे त्याच्यामध्ये मनसे आणि शिवसेने याचा बेस राहून ही स्पेस जर मनसे भरून काढत असेल तर आपल्याला सुद्धा गुजराती मतं भेटतील आणि मुंबईमध्ये मनसे आणि शिवसेनेच्या बेसिसवर आपण नंतर विधानसभेच्या निवडणुकांमध्ये कदाचित मुख्यमंत्री आपला येईल किंवा मग शिवसेनेचा जो आपल्यावर कंटिन्युअस जो बोज असतो किंवा शिवसेनेचा सेकंडरी पक्ष म्हणून आपल्याला राहावा लागतो याच्यातून कुठेतरी सुटका होता येईल असा एक मोठा विचार याच्या मागे बीजेपीचा सुद्धा दिसतो आपल्याला. आता ही गोष्ट खरी आहे की आपण गुजराती समाजाचं बघितलं मलबार हिलच्या साईडमध्ये त्यांनी वेज सोसायटीज काढल्या. नंतर खालती जर सबबमध्ये बघितलं आपण विरार तिकडे सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या गुजराती समाजानं खरेदी केल्या. गुजराती समाज हा मोठ्या प्रमाणावर टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये होता. टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये असताना कामगार आणि टेक्स्टाईल मालक यांचे चांगले संबंध होते. मिल संपल्यानंतर मात्र जो गरीब गुजराती समाज आहे आणि मराठी समाज आहे त्यांचे संबंध मात्र चांगले राहिलेले आहेत. आता हे जे मोदी सत्तेमध्ये येतील किंवा मोदी पंतप्रधान होतील असा विचार करून फ्युचरचा ज्या पद्धतीनं मुंबईवर आपली मान ठोकण्याचा आणि पूर्ण व्यापार आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न चालू आहे त्याच्यातून सुद्धा आलेली ही एक प्रकारची शिवसेनेची प्रतिक्रिया आहे. याला राजकारण आणि अर्थकारण दोन्हीच्या बाजू आहे. राताऱ्याला निलमताईंचा प्रश्न की निलमताईंनी म्हटलं की राष्ट्रवादी आणि काँग्रेसनी काय केलं तर MMRDA काय केलेलं आहे, मेट्रो कशा पद्धतीने आणलेली आहे, मोनोरेल इथं कशा पद्धतीने आणली हे झालं एक राज्य सरकार म्हणून केलेलं काम. आणि शिवसेना गेले कित्येक वर्ष बीजेपीच्या साह्यानं ही मुंबईमध्ये असताना खड्डे भरण्याचं मेंटेनन्स आता राज ठाकरे साहेबांनी अनेक वेळा हे मुद्दे उचललेले आहेत की मेंटेनन्स कशा पद्धतीने होत असतं. आता तर ज्या डायलापिडेटेड कंडिशन मध्ये बिल्डिंग्स आहे त्यांना जे बांबू लावतात त्या बांबू लावल्याना सुद्धा कसे पैसे याच्यात याचे उत्तर निलमताईंनी द्यावं. पुन्हा तुमच्याकडे विश्लेषण काय बोलायचंय अतुल डॉक्टर वाघमारे तुमच्याकडे येतो. केशवराव उपाध्यायांना काही बोलायचंय बोला केशवराव. नाही मला ही सगळी चर्चा मी शांतपणे ऐकत होतो सगळी. राजू वाघमारे काय अतुल लोंढे काय हे सगळे जे बोलतायत मला खरंच ह्या चर्चा ज्याही मी सगळे ऐकत होतो आत्ता बरी वेळ ना गुजराती मराठी माणसं वगैरे भाजप शिवसेना सगळे संदर्भ समीरणजी जर या मला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मांडायचा जर महाराष्ट्राच्या फेरबदलाची राजकीय फेरबदलाची नांदी आहे का किंवा पुढे काही चर्चा अशी करायची असेल तर पुढच्या 16 मे नंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं नातं काय असणार आहे याची चर्चा गांभीर्याने करण्याची गरज आहे. आज एक अग्रलेख आलाय सामनावरचा त्याच्यावर आपण इतकी मोठी चर्चा करतोय लगेच काहीतरी केशवराव त्याचबरोबर नाही बोलतो माझा विषय पूर्ण होऊ द्या तुमचं म्हणणे मी ऐकतो तुमचं ऐकतो मी सगळं पूर्ण तुमचा सल्ला ऐकतो पूर्ण. तर असे की गेले 3-4 महिने राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीचे वाद जिल्ह्यात सुरू आहेत ते बघितल्यानंतर खरं म्हणजे महाराष्ट्रातली राजकीय फेरमांडणी होणार असेल तर ती 16 मेच्या निकालांनी या पद्धतीने विचार करायला हवा. भाजप शिवसेनाच्या मध्ये कोणत्याही प्रकारचं अंतर नाही ना गुजराती बांधवांचे काही म्हणजे हे शेवटी आज 1 मेच्या निमित्ताने तो आलेला अग्रलेख आहे. आता स्वतः निलम त्यांनी सांगितलेलं आहे आणि काँग्रेस आणि म्हणजे त्यावेळी महाराष्ट्राला विरोध करणारे कोण होते संयुक्त महाराष्ट्रातून महाराष्ट्र जे आला ते काँग्रेसचेच नेते होते. ते आज तावातावानी बोलतायत हे सगळ्यात आश्चर्याची गोष्ट आहे. ते आज क्रेडिट घेतात महाराष्ट्र हे सगळ्यात मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. पुढची गोष्ट जरा राणेंच्या बद्दल काय मत आहे विचारा वाघमाऱ्यांचं. म्हणजे शिवसेना टीका करणं सोपं आहे भाजपवर टीका करणं सोपं आहे गुजराती बांधवांवर टीका करणं त्यांना सोपं आहे पण त्यांच्याच पक्षाचे राणे ज्या पद्धतीने गुजराती बांधवांविरुद्ध बोलतायत त्यावेळी का ते गप्पा बसतात. त्यामुळे दुसऱ्यांवर टीका करण्याऐवजी स्वतःच्या पक्षात काय चाललंय हे वाघमारेंनी अगोदर जरा बघण्याची गरज आहे. केशवराव आता मला 1-2 मुद्दे तुम्हाला फक्त विचारायचे आहेत माझ्या ज्ञानात भर पाडून द्यायची आहे की अग्रलेखामध्ये जो काही महाराष्ट्र दिनाचा संबंध आहे
तो या विषयाशी तुम्हाला ओढून तोडून लावलाय असं वाटत नाही का? नंबर 1. नंबर 2, ज्या गुजराती बांधवांच्या विषयी फक्त मुंबईला एखाद्या तजेलदार वेश्येप्रमाणे वापरला असे शब्द वापरलेले आहेत, तो गुजराती समाज जास्त प्रमाणामध्ये भाजपच्या मागे आहे हे उघड सत्य कोणाकडूनही प्रूव्ह करून घेण्याची कोणालाही आवश्यकता वाटू नये अशी परिस्थिती आहे. तर याच्या नंतरच्या काळामध्ये हे इक्वेशन बदलण्याची भीती आहे की काय? किंवा महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या शिवाय तुम्हाला कुठेही जाता येणार नाही हा गर्भित इशारा शिवसेनेला फक्त गुजराती समाजाला नाही तर तुमच्या पक्षाला म्हणजे भाजपला पण द्यायचा आहे असं तुम्हाला वाटत नाही का केशवराव? सामना हे दैनिक स्वतंत्र आहे. सामनाला शेवटी वर्तमानपत्रांना पण सेनेचं मुखपत्र आहे, सेनेचं मुखपत्र आहे ते. नाही हो असं नाही पण शेवटी शिवसेना आता देसाईने स्पष्टीकरण केलं त्याच्याकडे अजून त्याच्याकडून काय तुम्हाला स्पष्टीकरण हवंय? देसाई विश्वस्त आहेत त्या सामनाचे. नीलमताई तुमच्या बरोबर आहेत. ते केल्यानंतरही पुन्हा कुठल्या शिळ्याकडीला आपण ऊत आणण्याचा प्रयत्न करतोय. पण हा ऊत केशवराव हा ऊत आपण आणलेला नाहीये. हा ऊत तुम्ही किंवा मी आणलेला नाहीये. हा शिवसेनेने सामनामधनं आणलाय. वर्तमानपत्र पत्रकारांना संपादकांना अग्रलेख लिहिण्याचा अधिकार आहे. त्यांचं स्वातंत्र्य आहे. बरोबर आहे. पण त्याचबरोबर केशवराव त्याचबरोबर तुम्हाला त्याच्यावर प्रतिक्रिया न देण्याचा अधिकार आहे पण बाकीच्यांना त्याच्यावर बोलण्याचाही अधिकार आहे आणि बाकीचे बोलतायत त्याच्यावर तेव्हा त्यांना बोलू द्यात किमान नाही का? तर डॉक्टर वाघमारे तुमचं मत काय? म्हणलं की हा बोला काय म्हणताय केशवराव? माझं म्हणणं इतकंच आहे की केवळ एका या मुद्द्यावरती किती ताणणार त्याच्याऐवजी बाकीचे विषय आहेत ना. राष्ट्रवादी काँग्रेसने किती म्हणजे साक्षीला आपण गेले आपण सातत्याने चर्चा करतो जिल्ह्यात काय यांची भांडणं सुरू आहेत, काय वाद सुरू आहेत, मंत्रिमंडळ बैठकीवरून काय विषय आलेले आहेत हे सगळं आपण बघतो. काल पवार साहेबांनी वेगळी बैठक बाकीच्या विषयांवर म्हणजे एकच मिनिट समीरनजी राजकीय फेरबदल चर्चा जर करायची असेल, राजकीय फेरमांडणी चर्चा जर करायची असेल तर ती इतकी व्यापक व्हायला हवी. कुठेतरी एका अग्रलेखावरती किंवा एका कुठल्या मुद्द्यावरती चर्चा करणं हे त्या विषयाला न्याय देऊन दिल्यासारखं होणार नाही. इतकंच मला म्हणायचं. केशवराव आता तुमच्या माहिती करता सांगतो आपण दोन्ही विषय आज बोलणार आहोत. आजच्या चर्चेचा मी सुरुवातीलाच सांगितलं पूर्वार्ध जो आहे तो या अग्रलेखाच्या निमित्ताने आपण दुसऱ्या विषयाकडे जाणार आहोत कारण दोन्ही विषय इंटरलिंक्ड आहेत. आजच्या अग्रलेखांनी त्या विषयाला तोंड फोडलंय का हा खरा मुद्दा आहे. या अग्रलेखाच्या निमित्ताने महाराष्ट्रात जी काही वेगळ्या राजकारणाच्या समीकरणांची नांदी दिसून येते किंवा मनसेचा मुद्दा हायजॅक झालाय का या विषयावरही चर्चा करण्यात येते. हा शेवटी एक बीज किंवा एक सुरुवातीचा बेस म्हणून हा अग्रलेख घेतो होतो पण पुढे आपण त्या विषयावर जातोच आहोत. डॉक्टर राजू वाघमारे तुम्हाला काय वाटतं? या आता आपण असं करू की केशवराव म्हणतात तर आपण वेगळ्या समीकरणाकडे जाऊ. आपण तसं बघू की हा कुठेतरी आता वेगळ्या समीकरणामध्ये भाजपला दिलेला सरळ इशारा आहे किंवा गुजराती समाजाला दिलेला सरळ इशारा आहे की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये शिवसेनेशिवाय शिवसेनेला टाळून पुढे राजकारणही करता येणार नाही आणि शिवसेनेला टाळून पुढे तुम्हाला केवळ मोदींचे सपोर्टर्स आहात म्हणून महाराष्ट्रामध्ये वाटेल तसं वागता येणार नाही असा गुजराती समाजाला इशारा आहे. असे दोन्ही एका दगडात 2-4 पक्षी मारायचा प्रकार या अग्रलेखामध्ये आहे का? तुम्हाला काय वाटतं? समीरनजी मला पहिल्यांदा साम टीव्हीचं अभिनंदन करायचंय की त्यांनी हा जो विषय आहे हा विषय किती गंभीर आहे त्या विषयाला त्यांनी हात घातलाय आणि एक अवघड जागेचं दुखणं त्याच्यावर तुम्ही बोट ठेवल्यामुळे नीलमताई गोरे आणि केशवराव हे दोघेही त्या प्रश्नाला बगल देत आहेत. मला आश्चर्य वाटायला नको की ह्याच्या पुढचं ते असं म्हणतील की सामनाचा अग्रलेख उद्धवजींना न विचारता लिहिला गेला त्याच्यामुळे आमचा त्याच्याशी संबंध नाही. काय आहे की हा जो लेख लिहिला गेलेला आहे हे एक्झॅक्टली भाजपला आणि मोदींना एक प्रकारे ब्लॅकमेल आणि टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे की जर या महाराष्ट्रामध्ये याच्या पुढचं राजकारण जर तुम्ही करत असाल तर आम्ही म्हणतो त्याप्रमाणे तुम्ही आमच्याकडे या, तुम्ही आमच्या दुसऱ्या पक्षांकडे जाऊ नका कारण आमची ताकद इकडे जास्त आहे. याच्या बरोबर भाजपचं हे म्हणणं आहे की भाजप त्यांना अजून मत बनवायचं बाकी आहे की मनसे बरोबर जायला पाहिजे की शिवसेनेबरोबर जायला पाहिजे. तर ते मत बनवताना त्यांनी शिवसेनेला टाकून ज्यावेळी मनसेशी गडकरी साहेबांची भेट झाली किंवा त्यांनी पुढच्या गोष्टी केल्या शिवसेनेने एवढा थैतायाट करून सुद्धा राज ठाकरेंनी भूमिका बदलली नाही आणि भाजपच्या काही नेत्यांनी स्वतःची भूमिका बदलली नाही. याचाच परिणाम हा आलेला अग्रलेख हा आहे. या अग्रलेखातून शिवसेनेला हेच सांगायचं आहे की या पुढच्या राजकारणामध्ये आम्हाला बाजूला टाकण्याचा प्रयत्न केला तर या इकडच्या निवडणुका या तुम्हाला कठीण जातील आणि ह्या ब्लॅकमेलवर
तुम्ही जे बोट ठेवलेलं आहे त्या बोटामुळे या दोन्ही पक्षांना हे अवघड जागेचं दुखणं आहे आणि यांना ह्याच्याबद्दल काही प्रतिक्रिया द्यायची नाही, कारण प्रतिक्रिया देणार काय? ठीक आहे. यांच्याकडे प्रतिक्रिया द्यायला काहीच नाहीये. डॉक्टर वाघमारे, मी सगळ्याच बाकीच्या म्हणजे या विषयाशी संबंधित असलेल्यांची अडचण समजू शकतो. त्याचं कारण त्यांना बोलताही येत नाही आणि बोललं तर पुढच्या सगळ्या त्याच्यावर होणाऱ्या कॉम्प्लिकेशनची पण सगळ्यांना कल्पना आहे. मला शेवटचा प्रश्न फक्त सुमितना विचारायचा आहे. सुमित खांबेकर हे मनसेचे प्रवक्ते आहेत, नेते आहेत. सुमित, एक सांगा, ही जी भूमिका आज सामनामध्ये मांडलेली आहे तीच भूमिका राज ठाकरेंनी आता त्यांच्या रॅलीजमध्ये काही दिवसांपूर्वी मांडलेली होती. त्यांनी थेट मोदींना असं सांगितलं होतं, पण त्याचा संदर्भ वेगळा होता, अर्थ जरी एकच असला. आणि ते मोदींना म्हणाले होते की आपण प्राईम मिनिस्टर झाल्यानंतर एका गोष्टीची काळजी घ्या की बिहार आणि उत्तर प्रदेशमधली माणसं आमच्या राज्यामध्ये येणार नाहीत, आमच्या इथल्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरवर ताण किंवा दबाव टाकणार नाहीत आणि त्याच्यामुळे आमच्या लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. हे म्हणणं आणि शिवसेनेचं आजचं म्हणणं याच्यामध्ये आपण काही साधर्म्य मानता का? किंवा तो मुद्दा, मी हायजॅक शब्द मगाशी वापरला तो त्या अर्थाने वापरला की तो मुद्दा वेगळ्या अर्थाने कुठेतरी शिवसेना पुढे नेते परत, असं तुम्हाला वाटतं का मराठी अस्मितेच्या बेसवर? मी माझ्या सर पहिल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं होतं, मुद्दा हायजॅक करण्याचा प्रश्न नाही, कारण की सातत्याने पक्ष स्थापन झाल्यानंतर आम्ही मराठी माणसाची बाजू घेऊन त्यांच्या हितसंबंधांसाठी आम्ही भांडतोय. मला खरं म्हणजे आश्चर्य वाटलं, मी केशव सरांचं ऐकत होतो. केशव सर एवढी सारव करण्याचे प्रयत्न करतायत आणि विषय कुठेतरी थांबवा असं ते कंटिन्यूस सांगतायत. मला म्हणजे एखाद्या पक्षाची भूमिका त्यांच्या मुखपत्रातून येते तर त्याच्यावर चर्चा होणारच आणि नंतर विषय सोडून द्या वगैरे या गोष्टी होतात, म्हणजे त्या गोष्टीवर मला आश्चर्य वाटतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट होती, मला असं वाटतं ज्यावेळेस उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांचा प्रश्न उचलला, या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रांतातले लोक राहतात, परंतु इथं समरस कोण होतं हे महत्वाचं आहे. आपण जर इथं राहून दुसऱ्या राज्याचे गोडवे गात असाल तर हे चुकीचं आहे, मग तो कुठल्याही राज्यातला असो. महाराष्ट्रामध्ये जो इतर राज्यातला व्यक्ती राहतोय त्यांनी महाराष्ट्र दिन हा साजरा करायलाच पाहिजे, ही प्रमुख भूमिका आमची पहिल्यापासूनच आहे. आणि त्याच्यामध्ये गैर काय आहे मला असं काही वाटण्यासारखं नाही, इतर पक्षांनाही ती भूमिका म्हणजे मान्य असेल. आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांचं जर आपण बघितलं आणि इतर गुजराती समाजाच्या लोकांचं जर बघितलं तर गुजराती समाजाचं बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये समरस झालेला आहे. आणि उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये म्हणजे तुम्ही मुंबईमध्ये बघत असाल की अनधिकृत झोपडपट्ट्या, ते ज्या ज्या काही गोष्टी करतात त्याच्यामुळे जे काही अडथळे निर्माण होत आहेत त्या मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत आहेत. सांगायचे उद्देश एवढाच आहे की या महाराष्ट्रामध्ये जो इतर राज्याचा उमेदवार किंवा जे इतर राज्याचे लोक राहत आहेत त्यांनी महाराष्ट्रामध्ये समरस होणे अत्यंत आवश्यक आहे. हा महाराष्ट्र माझा आहे, या महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी विकासासाठी मला जे जे काय करता येईल त्या इतर राज्यातल्या लोकांनी करणं अत्यंत आवश्यक आहे, मला एवढंच वाटतं. ठीक आहे, मला डॉक्टर वाघमारे आणि केशवराव तुमच्याकडे यायचंय, पण त्याच्या आधी एक छोटी विश्रांती घ्यायची आहे. तुमच्याकडे येतो अतुलजी, तुमच्याकडे येतो. आपण या विषयावरच येणारा पुढचा विषय जो आहे ज्याच्यावर केशवराव बोलायला जास्त उत्सुक आहेत, महाराष्ट्रातली राजकारण हे जास्त वेगळ्या दिशेने चाललंय का, त्या राजकारणाची फेर मांडणी होणार आहे का, या विषयावर आपण आता उत्तरार्धात बोलणार आहोत. पण त्याच्या आधी आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. नमस्कार, आवाज महाराष्ट्राचा कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. आपण आता पूर्वार्धामध्ये या कार्यक्रमात बोलत होतो ते गुजराती बांधवांना शिवसेनेने इशारा दिलाय का आणि असेल तर तो कशासाठी या विषयावर. आणि आता आपण या उत्तरार्धामध्ये बोलतोय की महाराष्ट्रातलं राजकारणाचं समीकरण बदलतंय का, त्या राजकारणाची फेर मांडणी होतीये का. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मनसे संपूर्ण ताकदीनिशी स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्याकरता तयारी केलेली आहे, तशी लढवण्याची शक्यता सुद्धा दिसायला लागलेली आहे. मोदींप्रमाणे राज ठाकरेंचं ब्रँडिंग करायचं मनसेचा मानस आहे का? मुख्यमंत्रीपदी राज ठाकरेंना प्रोजेक्ट करून तरुणाईला आकर्षित करण्याचं आणि विधानसभेच्या अधिकाधिक जागा खिशात घालायचा असा मनसेचा प्रयत्न आहे का, तसा किमान दिसायला तरी लागलेला आहे. आणि याला कारण ठरले गेल्या काही दिवसांमधलं मनसेचं राजकारण आणि राज ठाकरेंची वक्तव्य, या सगळ्या गोष्टींचा खोलवर विचार केला तर महाराष्ट्रातल्या राजकारणाची फेर मांडणी तर होत नाहीये ना, अशी शंका घ्यायला जागा आहे. आवाज महाराष्ट्राच्या या कार्यक्रमामध्ये आजच्या विषयाला या सुरुवात करण्याच्या पहिल्यांदा त्याच्या आधी आपण पाहूयात एक वृत्तांत. महाराष्ट्रातल्या राजकारणाची फेर मांडणी होतीये. मुख्यमंत्रीपदी राजना प्रोजेक्ट करून विधानसभा लढणार मनसे. राज ठाकरे हा ब्रँड बनवणार का मनसे? मोदींच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पावलावर मनसेचं पाऊल. विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकला चलो रेचा नारा. महाराष्ट्रात संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेबाबत केलेल्या वक्तव्याचा नीट विचार केल्यास विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचा काय प्रयत्न असेल याची कल्पना येऊ शकते.
ज्याप्रमाणे मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करून भाजपने मोदी केंद्रित प्रचाराची रणनीती आखली, त्याचप्रमाणे कदाचित राज ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी प्रोजेक्ट करून व्यूहरचना आखण्याचा मनसेचा डाव असावा. गुजरात विकासाच्या मुद्द्यावर सुपर हिरो ठरलेल्या मोदींप्रमाणेच राज ठाकरेही महाराष्ट्राचा कायापालट करू शकतात हे ठसवण्याचा मनसेचा प्रयत्न असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी मनसेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू झालेत. एखाद्या कॉर्पोरेट प्रमाणे मनसेचं ब्रँडिंग करण्यासाठी पक्षाची त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी बोलणी सुरू आहेत. सोशल मीडिया, ऑनलाईन प्रमोशन्स, त्याचप्रमाणे मोदींच्या चाय पे चर्चासारख्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सारख्या सुविधांचाही वापर मनसे आगामी काळात करणार असल्याची माहिती पुढे येते. राज ठाकरेंवर तरुणाई फिदा असल्याचं गेल्या निवडणुकीत स्पष्ट झालंय. आता चित्र थोडंसं वेगळं असलं तरी सर्वाधिक मतदार असलेल्या वर्गालाच टार्गेट करण्याचा मनसेचा प्रयत्न दिसतोय आणि म्हणूनच फक्त राज ठाकरेंकडेच महाराष्ट्राचा कायापालट करण्याची धमक असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न मनसे करताना दिसेल. लोकसभा निवडणुकीदरम्यान राजकारणातली उलथापालथ पाहता मनसेने चाल रचली असावी. भाजपसोबत शिवसेना, आठवलेंची रिपाई, महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या आघाडीतल्या काँग्रेस राष्ट्रवादीने कधी नव्हे तेवढी एकी लोकसभा निवडणुकीत दाखवली. मोदींच्या पंतप्रधान पदाला पाठिंबा देऊन त्याचप्रमाणे काही अपवाद वगळता भाजप उमेदवारांसमोर आपले उमेदवार उभे न करून राज ठाकरेंनी आधीच भविष्याची बेगमी केलीये. शेकापशी मनसेचं सख्य या निवडणुकीत अधोरेखितही झालं. तर जनसुराज्य पक्षाच्या विनय कोरेंशी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे असलेले घनिष्ठ संबंध सगळ्यांनाच माहिती आहेत आणि म्हणूनच राज ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी प्रोजेक्ट करून मराठी जनांना भावनिक आवाहन करायचं, अधिकाधिक जागांवर मनसेचा झेंडा फडकवायचा आणि सत्तेच्या चाव्या हाती घेऊन सिंहासनाधिरूढ व्हायचं असाच मनसेचा मानस असावा. रचना विचारे, साम टीव्ही. आपण बघितलं तर महाराष्ट्रातली राजकारणची राजनीती जी आहे ती बदलण्याचा मनसेचा प्रयत्न आहे का, हा झाला या चर्चेचा एक भाग. पण याच्यानंतर बाकीच्या सुद्धा पक्षांचं म्हणजे उदाहरणार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची सुद्धा गणितं इंडिपेंडेंटली काही बदलण्याचा प्रयत्न चालू आहे का, याच्यावर सुद्धा हा विचार या चर्चेमध्ये करायला लागणार आहे. त्याचबरोबर आता देशातल्या बदलत्या राजकारणातल्या संबंध पार्श्वभूमीवर लोकसभेच्या निवडणुकीनंतर काय परमिटेशन कॉम्बिनेशन्स महाराष्ट्रामध्ये होऊ शकतात त्याच्यावर आपल्याला आज बोलायचंय. आपण सर्वात पहिल्यांदा जाऊयात अर्थातच डॉक्टर राजू वाघमारे यांच्याकडे. डॉक्टर वाघमारे, काय वाटतं आपल्याला, आता आपण हा मनसेचा विषय जो घेतलेला आहे तो त्यांच्या रणनीतीचा एक भाग असू शकतो? पुन्हा एकदा याच्याकडे स्पेक्युलेटिव्ह म्हणूनच बघायला लागणार आहे. त्याचं कारण एकला चलो रे ही जी काही भूमिका मनसेची आहे ती सगळ्यांपासूनच इक्वी डिस्टन्स ठेवणारी आहे, कुठलाही पक्ष याला अपवाद नाही. भाजपच्या बाबतीत त्यांनी केलेली विधानं म्हणजे नेतृत्वाला पाठिंब्याची केलेली विधानं आणि नेतृत्वाने झिडकारून दिलेला त्यांचा पाठिंबा, याच्यानंतर त्यांना एकटं जाण्याकरता जी राजनीती करावी लागणार आहे, जी रणनीती आखावी लागणार आहे, त्याचं कुठेतरी आता एक प्रिपरेशन चालू आहे असं आपल्याला वाटतं का? समीरनजी, या येत्या निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर महायुतीने मनसेला आपल्या बरोबर घ्यायला नकार दिला. त्याच्याबरोबर त्यांनी बीजेपी बरोबर बोलणी केली. बीजेपीच्या पक्षाध्यक्षांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की तुम्ही हा जो शब्द वापरला झिडकारलं, त्या पद्धतीने मनसे पुढे आता एकला चलो रे याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला दिसत नाही. हा एक मुद्दा. पण एकटं जाऊन या महाराष्ट्रामध्ये आपण कितपत सत्ता हाती घेऊ शकतो किंवा आपण किती आमदार निवडून आणू शकतो, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि ते आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की एकला चलो रे या भूमिकेवर आताच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठच्याही एका पक्षाला सत्ता हाती येणं हा कठीण प्रकार आहे. जर एखाद्या पक्षाला आपली भूमिका मांडून त्याप्रमाणे पुढे जाण्याचा पूर्ण अधिकार आहे, त्याप्रमाणे मनसे करतेच आहे. आणि मनसेने याची सुरुवात बीजेपी बरोबर कुठेतरी छुपा पाठिंबा घेऊन महाराष्ट्रात आपण करू या भावनेतून राज ठाकरेंनी बीजेपीच्या उमेदवारांच्या विरोधात कुठेही उमेदवार उभे केले नाहीत. त्याच्यानंतर जसं खांबेकरांनी सांगितलं की महाराष्ट्रात राहून दुसऱ्या राज्याचे गोडवे गाऊ नका, पण मनसेने त्याची सुरुवात महाराष्ट्रात पहिल्यांदा केली आणि मोदींचे गोडवे आणि गुजरातचे गोडवे गायला त्यांच्या पक्षाध्यक्षांनी सुरुवात केली होती. त्यामुळे कुठेतरी भाजपचा छुपा पाठिंबा घ्यायचा आणि एकला चलोरेची नारा ठोकून या जास्तीत जास्त जागा काबीज करण्याचा प्रयत्न करायचा हा मनसेचा प्रयत्न आहे. पण याला कितपत यश येईल
कारण मनसेची भूमिका ही मराठी माणसाची भूमिका असेलच असा हा प्रकार राहिलेला नाही. जर सर्व माध्यमांची जर तुम्ही पाहणी केली या लोकसभेच्या निवडणुकीत, तर प्रत्येक माध्यमाने हे सांगितलं की मनसेचा जोर जो याच्यापूर्वी होता तो आता राहिलेला नाही. त्यामुळे मनसेला अग्रेसिव्ह बनून या येणाऱ्या निवडणुकांमध्ये पुढे यावं लागणार, हे त्यावेळेचं गणित पक्क होतं. आणि त्याच्याप्रमाणे राज ठाकरे साहेब आता मैदानात येऊन अग्रेसिव्हपणे या निवडणुकीसाठी येतील याच्यात दुमत नाही. पण त्यांना कितपत यश येईल, मराठी माणूस यांच्या भूलतापांना किंवा यांच्या भावनिक आव्हानांना किती भुलेल, हे आता उघड झालेली गोष्ट आहे. कारण महाराष्ट्राच्या तरुणाला विकास पाहिजे आणि तो विकास काँग्रेस आणि राष्ट्रवादीच देऊ शकते, ही भूमिका मराठी माणसाला सुद्धा पूर्ण कळालेली आहे. आणि त्याप्रमाणे याच्यापूर्वी जसं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला या महाराष्ट्राने निवडून दिलं, त्याप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा ते त्यांनाच निवडून देतील याच्यात काही. सुमित काय म्हणाल तुम्ही याच्यावर? आता हे स्पेक्युलेटिव्ह आपण सगळं बोलतो आहोत, पण राजकारणातली समीकरणं महाराष्ट्रातली बदलायला सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारचे काही संकेत जे अप्रत्यक्षपणे मिळत आहेत ते कितपत खरे, तुम्हाला काय वाटतं? सर, मी पहिले आपल्या काँग्रेसचे प्रवक्ते वाघमारे सर त्यांना माझं उत्तर देतो. सर, पहिली गोष्ट, तुम्ही चिंता करण्याची गरज नाहीये की इथली जनता जी आहे ना ती राजसाहेबांच्या पाठीमागे खंबीरतेने उभी आहे. तुम्ही जर लोकसभेच्या सभा जर बघितल्या असतील ना, लाखोंच्या सभा साहेबांच्या होतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुमचे मुख्यमंत्र्यांना बदलाचे वारे तुमच्याकडे आता सुरू झाले आहे. तुमच्याकडे सक्षम नेतृत्व उरलेलं नाहीये. या चर्चा ज्या सुरू झाल्या त्याच्यावर तुम्ही विचार करा. मनसेबद्दल सांगण्याची गरज नाहीये. आमच्याबद्दल जनता ही सर्व काही जाणून आहे आणि आम्ही सातत्याने त्यांच्यासाठी काम करतोय. त्याच्यामुळेच आम्हाला सातत्याने पाठिंबा मिळतोय. तुमच्याकडे नेता नाहीये हे तुमचं दुर्दैव आहे, आम्ही त्याला काय करू शकतो? मग त्याच्यामुळे तुम्ही तुमचीच चिंता करा. आता बाकीचे आमची चिंता करण्याची गरज नाहीये. आणि आपण जे म्हणाला ना की आता लोकांचा प्रभाव कमी होतोय मनसेकडे आकर्षित करण्याचा, अहो मला सांगा, आज सर्वात जास्त तरुण हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करतोय. आज माझं वय वर्ष 29 असताना मला साहेबांमुळे वाघमारे सर 2 मिनिटं. नाही, तुमचं मला उत्तर मी तुमचं शांतपणे ऐकून घेतलं, म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही मुख्यमंत्री बदलाचे जे वारे चालू ना तुम्ही त्याची चिंता करा. आणि राहिला प्रश्न सर, तुम्ही जो प्रश्न विचारला की बदलाचे वारे वगैरे, मला असं वाटतं सर की आपण जे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून सातत्याने लोकांसमोर विकासाचे मुद्दे मानतोय. मग ते रस्त्याचे प्रश्न असो, ते इतर कुठलेही प्रश्न असो, आम्ही सातत्याने विकासाच्या मुद्द्यांवर बोलतोय. आणि या महाराष्ट्रामध्ये एक विकासात्मक भूमिका घेऊन माननीय राजसाहेब जात आहेत. आणि ती भूमिका इथल्या तरुणांना आणि इथल्या सर्व लोकांना पटते. कारण की गेल्या 10 वर्षापासून आपण या आघाडीचं सरकार बघितलं, ते म्हणतात की लोक आता आम्हाला पाठिंबा देतील. अहो 10 वर्षापासून तुमच्याकडे सत्ता असताना तुम्ही काही करू शकले नाही, त्याच्यामुळे तुमची ही परिस्थिती आली. आणि या गोष्टी सांगण्याची गरज नाही, जनतेने त्या गोष्टी बघितलेल्या आहेत. तुम्ही जे घोटाळे करून ठेवले आणि तुम्ही जे या महाराष्ट्राची नासाडी करून ठेवली हे जनतेने बघितलेले आहे. त्याच्यामुळे लोक माननीय राजसाहेबांकडे अतिशय अपेक्षेने बघत आहे आणि आम्हाला भरघोस जो पाठिंबा मिळतोय. आम्ही ज्या प्रकारे आंदोलन करतोय लोकांचा त्याच्यामध्ये प्रतिसाद आहे. आज महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं सर, सर्वात जास्त आंदोलन हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे होता. इतर पक्षांचे कुठलेही आंदोलन होत नाही. तर मला असं म्हणायचं आहे की लोकांचा विश्वास हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर आहे. त्या पद्धतीने आम्ही येणारी जी विधानसभेची निवडणूक आहे आम्ही ती पुढे फेस करणार आहोत. ठीक आहे. नीलमताई, आपण मला वाटतं चर्चेमध्ये आहात अजून, आपल्याला ऐकू येतंय का मी काय बोलतोय ते? हो, मला ऐकू आलं. हा नीलमताई, मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे की या बदलत्या सगळ्या वातावरणामध्ये, म्हणजे अर्थातच आपणही मान्य कराल की लोकसभेनंतर वातावरण सगळं पूर्ण बदलणार आहे. आतापर्यंतच्या आधीच्या आघाडी सरकार आणि युती सरकारांच्या बरोबर असलेले पक्ष यांच्यामध्ये सुद्धा समीकरणं बदलू शकतात. कारण अजूनही छोटे छोटे पक्ष आहेत की जे पक्ष कोणाबरोबर जातील, किंवा कालही चर्चेमध्ये बोलणं आलं होतं, मला वाटतं केशव उपाध्येच म्हणाले होते की सत्तेत आम्ही येतोय असं वाटल्यानंतर आम्ही सेक्युलर ठरू, आणि जोपर्यंत आम्ही सत्तेत येत नाही तोपर्यंत आम्ही सेक्युलर नसतो. तर अशा प्रकारचं जे काही एक मानसिकता असते राजकीय पक्षांची सुद्धा, त्यांनी कुठेतरी राजकीय समीकरणं बदलायला सुरुवात होईल असं आपल्याला वाटतं का? याचं कारण विचार आणि काम करायची पद्धत, या दोन्ही गोष्टी जिथे एक असतात तिथे पक्षांमध्ये कॉम्पिटिशन तयार होते. पण जिथे विचार वेगळे असतात तिथे एकमेकांची वेगळ्या प्रकारची टसल सुरू होते, असं महाराष्ट्रात दिसून आलेलं आहे. शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आणि एनसीपी या चारही पक्षांमध्ये दोन विचार पण कामाच्या पद्धती वेगळ्या किंवा विचारांमध्ये मतभेद हे जे दिसून येतं, त्याच्यामध्ये इतर छोटे पक्ष वेगळी परमिटेशन कॉम्बिनेशन्स क्रिएट करण्याकरता उत्सुक असतील का? तुम्हाला काय वाटतं? पहिला प्रश्न असा आहे की 16 तारखेला आम्हाला अशी खात्री आहे की राष्ट्रीय लोकशाही आघाडीला
निर्विवादपणाने बहुमत मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. आणि यामध्ये आज 1 मे महाराष्ट्र दिन आहे, तर हा विकास करण्याचं एक साधन म्हणजे सत्ता असते असं आम्ही मानतो. सत्तेसाठी सत्ता कधी नसते. आणि मग पायाभूत सुविधा असतील, महागाई रोखणं असेल, राष्ट्रहित असेल, या मुद्द्यांवरती जी कॉम्बिनेशन किंवा जे सगळे म्हणताय तुम्ही शक्यता, त्या अनेक त्याच्यामध्ये आहे. त्याच्यात आम्हाला वाटतं आहे आणि आम्हाला खात्री आहे की निर्विवाद बहुमत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळेल. आता प्रश्न असा आहे की त्याच्यापेक्षा अजून काही वेगळं घडलं तर या सगळ्या जर वगैरे जे आहे ते आपला म्हणजे एका अर्थाने एक वेगळं वैचारिक स्वरूपाचा आपण एक कल्पना विलास किंवा काय शक्यता आहेत हे सगळं आपण बोलतो आहे असं मला वाटतं. दुसरं, शिवसेना, भाजपा, शेतकरी संघटना, RPI या सगळ्यांनी आणि महादेव जानकर या सगळ्यांनी आम्ही जी भूमिका घेतली आहे, मग त्यात नंतर नेत्यांनाही सामावून घेतलं तर बेरजेचं राजकारण करायची भूमिका आहे, जेणेकरून इथे एक सुस्पष्ट असा पर्याय राज्यामध्ये समोर यावा. आता या सगळ्या परिस्थितीच्या मध्ये कोण बरोबर नसावं याबद्दल ज्या आमच्या घटक पक्षांच्या अपेक्षा आहेत त्याबद्दल पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी पूर्वी स्पष्ट केलेलं आहे. पण याच्या पलीकडे काही वेगळ्या प्रकारचे निर्णय असतील किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत अजून काही नवीन घटक यायची शक्यता असेल तर त्यामध्ये अगदी महत्वाचा भाग असतो की त्यातले जे मूलभूत घटक आहेत त्यांच्याशी सल्लामसलत केल्याशिवाय हे निर्णय होऊ शकणार नाहीत. हे वारंवार भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रीय स्तरावर देखील स्पष्ट केलेले आहे. मुद्दा क्रमांक 1. आणि दुसरा मुद्दा, महाराष्ट्राबाहेरचे इतर पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर येण्याचा मुद्दा तयार झाला तर तिथे सुद्धा किमान समान कार्यक्रम, या किमान समान कार्यक्रमांवर सगळ्या पक्षांचं काय एकमत होतंय यानुसारच त्यात काही नवीन घटक येतील की नाही हे ठरणार आहे. आणि त्यामुळे याबद्दल सगळं जे आपण पुढचं बोलतोय ना, तर खरं सांगायचं तर अगदी महाराष्ट्रातल्या 48 जागांच्या मध्ये ज्यांची 1 जागा सुद्धा येण्याची शक्यता नाहीये त्यांनी अपेक्षा ठेवावी. अपेक्षा पंतप्रधान पदाची कोणी ठेवू शकतं, परंतु प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की ते वास्तविकतेला उतरणारे की नाही हे आपल्याला 16 तारखेला त्याचा अंदाज येईल संध्याकाळच्या वेळेला. बरोबर आहे. आणि परत आणि म्हणून मला असं वाटतं की मला कोणाची मनं दुखवायची नाहीयेत. प्रत्येक पक्षाचा नेता स्वतःच्या परीने काम करत असतो, परंतु मुद्दा मला असं वाटतं की सामनातून जे मांडलेला आहे त्यातला जो तत्व विचार आहे त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. ठीक आहे. आता हेतू काय, आमचा त्याच्यावर काय करायचं. नीलमताई, सामनाचा विषय आपण पूर्वार्धामध्ये संपवलेला आहे. आपण आता वेगळ्या बदलत्या राजकारणांचा, बदलत्या समीकरणाचा विषय आपण आता घेतलाय. तो विषय सामनाच्या अग्रलेखाचा पूर्वार्धामध्ये चर्चा झाली. मला अतुल लोंढेंकडे यायचंय. अतुल लोंढे, जसं आता मनसेबाबत बोललं जातंय की एक वेगळी प्रचाराची स्ट्रॅटेजी नरेंद्र मोदींप्रमाणे ते करू शकतील का, तसंच अजित पवारांच्या बद्दल पण असं स्टेटमेंट केलं जातंय. अजित पवार पूर्वीपेक्षा फार जास्ती आता मीडियामध्ये मिसळायला लागलेत, बोलायला लागलेत, आपले इतर गोष्टी आपल्या सगळ्या विकासाच्या मुद्द्यांवर बोलतायत. तर अशी काही रणनीती ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा आहे का? याचं कारण त्यांनी स्पष्टपणे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या पॉवर सेंटर्स बद्दल सुद्धा मतं व्यक्त केलेली आहेत. व्यक्तिगत नाती आम्ही कधीही राजकारणामध्ये आणणार नाही हेही आपल्या भगिनींचा दाखला देऊन त्यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा एक इथे सुद्धा कुठेतरी राष्ट्रवादीमध्ये साहेबांनी कामाला लागा असं सांगितल्यानंतर वेगळ्या प्रकारची समीकरणं इतरांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची अशी काही शेप घेतायत का? नाही, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की साहेबांनी परवाच्या मीटिंगच्या पूर्वी सुद्धा अनेक वेळा सांगितलं की आमची काँग्रेससोबत जी युती आहे ती कालही होती, आजही आहे आणि परवाही कायम राहील. 1999 साली पक्ष स्थापना झाल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या निवडणुका लढलो होतो. त्यावेळेस राष्ट्रवादी एक मोठी ताकद म्हणून पुढे आली होती. याच्यापूर्वी असं आपण बघितलं असेल की कुठलाही पक्ष वेगळा झाला किंवा नवीन निर्माण झाला आणि तो एवढ्या ताकदीनं पुढे आला असं घडलेलं नाही. त्यावेळेस सुद्धा धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास आणि फक्त विकास, बाकी दुसऱ्या गोष्टी नाही, जाती पाती धर्म हा नाही, या मुद्द्यावर काँग्रेससोबत सरकार स्थापन झालं. दुसऱ्या वेळेस आमच्या जागा ह्या 71 होत्या, काँग्रेसच्या कमी होत्या, तरी आम्ही सामंजस्यानं त्याच्यामध्ये मुख्यमंत्री काँग्रेसचेच दिले. तिसऱ्या इलेक्शनमध्ये सुद्धा आम्ही 15 वर्ष झाले आम्ही सोबत आहोत. राहता राहिला मनसेचा आणि शिवसेनेचा किंवा बीजेपीचा कॉन्फिडन्स तर अनेक ठिकाणी महानगरपालिकेमध्ये, आता मुंबई महानगरपालिकेचं जर आपण बजेट बघितलं तर ते तिकडल्या 7 सिस्टर्सपेक्षा जास्त आहे, 27-28 करोडचं. पण त्या अनुषंगानं हे आता सिवरेजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकले का, रोडचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकले का, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह करू शकले का? ते नाही करू शकले आहे. राजसाहेब ठाकरे आक्रमक आहेत, तरुणांना त्यांचं आकर्षण होतं, हे अमान्य करण्यात काही कारण नाही. पण महत्वाचं असं आहे की ते 2007 पासून पक्ष स्थापन झाल्यापासून ब्लूप्रिंट देतात आहे. ब्लूप्रिंट थोडा नाशिकमध्ये आल्यानंतर किंवा कंडोमापामध्ये आल्यानंतर त्यांनी आतापर्यंत काय करून दाखवलं, त्या लोकांना पुढे त्यांचे जे तिथे पदाधिकारी आहेत त्यांना शेवटी त्यांना झापावं लागलं. हा सर्वात मोठा याच्यातला मुद्दा आहे.
आणि जो ठीक आहे व्यक्ती ठीक आहे पूर्ण ठीक आहे. मला मुख्यमंत्री केशव उपाध्याय तुमच्याकडे यायचं आहे. केशवराव, एक सांगा की आता बदलत्या समीकरणांच्या बद्दल आपण बोलतो आहोत, पण याच्यामध्ये कुठेतरी नरेंद्र मोदी मॉडेल महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेलं आहे असं एक चित्र दिसायला लागलेलं आहे किंवा तशी शक्यता व्यक्त केली जाते आहे. आणि तसं केलं तर कुठेतरी भाजपपासून इक्वी डिस्टन्स ठेवणाऱ्या पक्षांची स्ट्रॅटेजी भाजपलाच घातक ठरू शकते असं आपल्याला वाटतं का? समीरणजी, स्वप्न कुणी बघू शकतं. प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांच्या पद्धतीने जाण्याचा चालण्याचा अधिकार आहे. कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी करावी हे त्या राजकीय पक्षांनी ठरवायचं असतं. त्यामुळे कुणी मोदी मॉडेल, मोदींप्रमाणे प्रचार करावा की न करावा ह्याच्याबद्दल कुणी आक्षेप घेण्याचं कारण नाही. ज्याचा अधिकार आहे. प्रश्न इतकाच आहे की ते मोदींचं मॉडेल हे केवळ कॉर्पोरेटमध्ये मोठ्या प्रमाणात ब्रँडिंग करून किंवा ते जाहिरातींचा मारा करून किंवा तशा पद्धतीचं कॅम्पेन करून मोदी मॉडेल निर्माण झालेलं नाही. मोदी मॉडेल निर्माण होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण होतं मोदींची स्वतःची असलेली विश्वासार्हता. गेले 15 वर्ष गुजरातमध्ये ज्या पद्धतीचं काम त्यांनी केलं त्या कामाच्या आधारावरती कॅम्पेन सगळं त्यांचं उभं राहिलं. त्यातनं तो विश्वास निर्माण झाला की येस, हा माणूस ट्रस्टेड आहे आणि हा टेस्टेड माणूस आहे. ट्रस्टेड आणि टेस्टेड हे मोदींचं वैशिष्ट्य असल्यामुळे पुढचं सगळं कॅम्पेन म्हणजे मूळ प्रॉडक्ट इतकं चांगलं होतं त्याचा परिणाम असा झाला. आता म्हणजे फार पक्षीय नेत्यांच्या बाबतीत आपण विषय सोडून देऊ. पक्षीय नेते त्यांच्या म्हणजे केशवराव तुम्हाला असं म्हणायचं की मूळ प्रॉडक्ट्सच चांगले नाहीत त्यामुळे यांनी किती ब्रँडिंग केलं तरी काही फरक पडत नाही असा तुमच्या म्हणण्याचा रोख आहे? मला तेच सांगायचं. शेवटी जर म्हणजे राहुल गांधींनी केलं नाही का ब्रँडिंगचा प्रयोग सगळ्यात जास्त, म्हणजे इव्हन मोदींचं ब्रँडिंग सुरू व्हायच्या अगोदर तुम्हाला माहितीये, मुंबईचे सगळ्यांना माहितीये, त्या सगळ्यांनी मुंबईमध्ये मोठमोठे बॅनर होर्डिंग लागले होते. आता माझं पूर्ण होऊ द्या ना सगळं मध्ये. आता मी कुणाच्या मध्ये मी शांतपणे चर्चा ऐकत होतो. अतुलजी ऐका, मी चर्चा ऐकत होतो. अतुलजी ऐका ना जरा. आता मी अतुलजी तुमच्या मध्ये मी आलो नाही. बोला केशवराव, बोला, वेळ कमी आहे. केशवराव, वेळ कमी आहे, बोला पटकन. आणि माझं म्हणजे ब्रँडिंग कुणी करावं याच्यात आक्षेप नाहीये, सगळ्यांनीच करावं. पण मुळामध्ये ब्रँडिंग करायला जात असताना त्या तुम्ही सांगणार काय? तुम्ही इरिगेशनचे घोटाळे सांगणार का? तुम्ही आदर्श विषय सांगणार का? तुम्ही इतर घोटाळे जे महाराष्ट्रात झाले ते सांगणार का? याची उत्तरं द्यावी लागतील. तुमच्या आंदोलन केसरी त्याची उत्तरं द्यावी लागतील. आणि ह्या उत्तरं शोधणं हे जाहिरातींवरती लपवता येत नाही. जाहिरातींच्या छान गोल याच्यामध्ये सगळं या गोष्टी विसरता येत नाहीत. त्यासाठी मुळामध्येच तुमच्याकडचं प्रॉडक्ट हे उत्तम असावं लागतं. ती धरणाची स्टेटमेंट, धरणात काय करावं, काय केलं पाहिजे, पाणी नाही ते, अशा प्रकारचे विधान लोक इतक्या सहजतेने विसरणार नाहीत. त्यामुळे मोदीचं मॉडेल हे त्या निमित्तानं काय ना मोदीचं मॉडेल स्वीकारावं असं वाटतं. हे सुद्धा काय कमी आहे का की चला काहीतरी मोदीचं अनुकरण करावं असं वाटतं. बाकी मोदींचा विकास, मोदींनी केलेली चांगली कामं ही या राजकीय पक्षांना स्वीकारावीशी वाटत नाहीत. पण मोदींप्रमाणे ब्रँडिंग करावं वाटतं, मोदींचा किमान हा तरी गुण घ्यावा वाटतो, हे पण कमी नाही. अतुलजी, वेळ कमी आहे, मला डॉक्टर वाघमारेंकडे यायचंय. तोपर्यंत या सगळ्या गोष्टीला महत्व असतं. ठीक आहे डॉक्टर वाघमारे, अगदी वेळ कमी, अर्ध्या मिनिटात पटकन बोला. ब्रँडिंग कोणाला करावं लागतं समीरणजी? ज्याच्या प्रॉडक्ट मध्ये दम नाही ती व्यक्ती ब्रँडिंग करते. ज्याचं प्रॉडक्टच एवढं चांगलं आहे त्याला ब्रँडिंग करण्याची आवश्यकताच नाही. आम्ही एवढं काम केलंय, आम्हाला ब्रँडिंग करायची गरज नाही. मोदींनी जे केलं नाही ते सांगण्यासाठी त्यांना ब्रँडिंग करावं लागलं. आणि याची वेळ काँग्रेसवर कधीच येणार नाही, कारण आम्ही काम केलेलं आहे. ठीक आहे. अतुलजी बोला अगदी थोडक्यात. नाही, आता केशवजींना मला एक मुद्दा सांगायचा आहे की ते आता किरीट सोमय्याजी म्हणतात की मी निवडून येणार आहे. तर किरीट सोमय्याजी निवडून आल्यानंतर त्यांना इथं ते जे आरोप करण्याचे धंदे, त्यांचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे, कुठून तरी पेपर जमा करायचे, काही आरोप करायचा. एक सिंपल उदाहरण सांगतो, त्यांनी 70,000 कोटीचा इरिगेशनचा आरोप केलेला आहे. 70,000 कोटी हे 1961 पासून ते 2012 पर्यंत खर्च झालेले आहे. आणि त्या दरम्यान 1995 ते 99च्या मध्यापर्यंत यांचं सरकार होतं आणि यांनी 17,000 कोटी खर्च केले. ते मग यांनी तो घोटाळा केला आहे का ते सांगावं पहिले. ठीक आहे. महाराष्ट्राची जनता ही शिकलेली आहे आणि हुशार आहे. आरोपासाठी आरोप करण्याचा जो प्रकार आहे ना, अतुलजी मला बोलायला तयार आहे. अतुलजी मला थांबवायला लागते, माफ करा. महाराष्ट्रातलं राजकीय समीकरण बदलत आहे का याच्यावर आपल्याला अनेक दिवस चर्चा करायची आहे. 16 तारखेपर्यंत आपल्याला चर्चा करायला वेळ आहे, कारण 16 तारखेनंतर खरोखरच वेगळ्या राजकीय समीकरणांना आकार यायला लागेल. आणि त्याच्याकरता महाराष्ट्रातलेही पक्ष त्याला अपवाद असणार नाही, तेही वेगळ्या पद्धतीने विचार करू शकतात. कोणाबरोबर इक्वल डिस्टन्स ठेवायचं, कोणाबरोबर जायचं, हेही महाराष्ट्रातले पक्ष ठरवू शकतात. कारण मोठ्या मोठ्या नेत्यांनीच
अशी शक्यता व्यक्त केलेली आहे की राष्ट्रीय पातळीवर सुद्धा तिसरी आघाडी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगळ्या वेगळ्या पक्षांची समीकरणं बनणारच नाहीत असं कोणी छातीठोकपणे आजच्या तारखेला सांगू शकत नाही. ही चर्चा आपण अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. 16 तारखेपर्यंत आपणही रोज बघणार आहात आवाज महाराष्ट्राचा. पण आज आपल्याला वेळेमुळे इथे थांबणं भाग आहे. आपण इथेच थांबूयात. या चर्चेत भाग घेतलेल्या सगळ्या प्रवक्त्यांचे आणि नेत्यांचे मनापासून आभार. इथेच थांबतो. नमस्कार, धन्यवाद.